झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यात पाण्याची कमतरता असल्याने कांद्याची लागवड कमी झाली, त्यामुळे कांद्याचे भाव सध्या तेजीत आहेत। नाशिकच्या बाजारपेठेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। कांद्याची आवक दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव आपल्याला वाढताना दिसतायत। आपण आहोत नाशिकच्या बाजार समितीमध्ये, बघू शकतोय दररोज या ठिकाणी शेकडो क्विंटल कांदा या ठिकाणी येतो। मात्र आज भाव कमी असल्यामुळे अजूनही कांदा शेतकरी या ठिकाणी आणत नाहीये। खरं म्हणजे 1500 ते 1800 भाव वाढूनही त्याला अपेक्षा 2500ची आहे। कांद्या चाळीमध्ये जो काही कांदा साठवलेला आहे त्यातलं नुकसान आणि वेगवेगळ्या कांद्याची आवक बघता हे भाव 2500 नंतर गेल्यानंतर कांद्याची आवक वाढू शकेल असं या ठिकाणी दिसतंय। एकूणच बाजार समित्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्यामुळे कांद्याचे भाव दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहेत आणि त्यामुळे देशभरामध्ये सर्वसामान्यांना कांद्याचे भाव 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आता खावे लागत आहेत। त्यामुळे एकूणच परिस्थिती सप्टेंबरपर्यंत अशाच पद्धतीने राहणार आहे। सप्टेंबरपर्यंत नवीन कांदा येत नाही तोपर्यंत कांद्याचे भाव 2500 पर्यंतही पोहोचू शकतात। त्यामुळे एकूणच सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ बसू शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।